ती तिच्या खोलीत आहे का? वेडीच आहे. हे एवढं सगळं करायची काय गरज होती? इनफ माधव, या सगळ्याला ती एकटी जबाबदार नाहीये, तूही तितकाच जबाबदार आहे. मी तिला गळफास लावून घ्यायला सांगितलं नव्हतं. पण तू का गेलास तिच्याशी बोलायला? तू गेला नसतास तर हे प्रकरण पुढे गेलंच नसतं. एनिवे, आता ते प्रकरण मिटलंय ना. आणि तिने सुसाईड केलं असतं हा? तर पोलीस चौकशी झाली असती आणि पोलीस चौकशीत कळलं असतं की तिला घराबाहेर काढलंय. आणि कारण काय? तर या घराचा मोठा चिरंजीव माधव, सॉरी, प्रोफेसर माधव नाईक याला तिने पान खायला दिलं. त्या पानामुळे त्याला गुंगी आली आणि त्या रागात घरच्यांनी तिला बाहेर काढलं. हो, हे असंच आहे सगळं. पण तू गेला होतास ना तिच्याकडे, ती आली नव्हती तुला पान द्यायला. त्यामुळे तिच्या आत्महत्येला तूही तेवढाच जबाबदार ठरला असतास. हा? ही अशी अवस्था होऊ नये ना, म्हणून आधीपासून सावध असावं लागतं. मी मध्ये पडले म्हणून, नाहीतर कधी काळी त्या झाडाला शेवंत लटकली होती आणि आता तिची मुलगी सुषमा लटकली असती. आणि ब्लेम पुन्हा नाईकांवर. सॉरी निलिमा. व्हॉट सॉरी? त्यापेक्षा इतर प्रॉब्लेम का नाही सॉल्व्ह करत तू? खरंच या आधीच तिचं लग्न लावून द्यायला हवं. येस, छायाचं लग्न. हा? हो हो. ते लावून देण्याचा विचार कर ना. भलत्या काहीतरी गोष्टी सुचत असतात. प्लीज या सगळ्यात अडकू नकोस. छायासाठी लग्नाची स्थळं बघ, बोल तिच्याशी. वेळ निघून गेली ना तर कोणीही काहीही करू शकणार नाही. आणि छायाचं लग्न झालं ना तर भाऊ म्हणून तुलाही समाधान मिळेल. मी तिला एका पुरुषासोबत पाहिलंय म्हणून म्हणते, करा काहीतरी लवकर. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे कशा करता आलास तू इथे? विकीची चाडी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरीबाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे?
आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?